हरकत नाही. चला, स्मिता गोंदकर आलेले आहेत, त्यांनी पुढे यायचं. त्यांचा एक जोरदार परफॉर्मन्स या ठिकाणी होईल. आमदार प्रकाश दादा सुर्वे आयोजित. चला बाजूला जरा स्टेज रिकामा करा प्लीज. चला या स्मिता गोंदकर जी प्रसिद्ध सिने अभिनेत्री. विश्वास गोळे जी, थांबायचंय. थर लावू नका, थर लावू नका. आपणाला न सांगता थर लावाल तर पारितोषिक देणार नाही. न सांगता थर लावाल तर पारितोषिक देणार नाही. थांबायचंय प्लीज. इकडे थांबा, इकडे खाली थांबा, इकडे खाली उतरा, खाली उतरा प्लीज, खाली उतरा. न सांगता थर लावाल तर पारितोषिक देणार नाही. सुनील प्रभू खाली उतरायचंय, पारितोषिक देणार नाही तुम्हाला. आणि पारितोषिक घेण्यासाठी वर देखील येऊ नका. आपण पारितोषिक घेण्यासाठी वंदे मातरम प्रतिष्ठान आपण मंचावर यायचं नाही. आपणाला पारितोषिक दिलं जाणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. मराठी बिग बॉस मधील प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता गोंदकर या ठिकाणी आलेले आहेत आणि स्मिता गोंदकर यांचं सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. वंदे मातरम प्रतिष्ठान आपण पारितोषिक घेण्यासाठी येऊ नये, आपणास नम्र विनंती. या ठिकाणी स्मिता गोंदकर, मी आमदार प्रकाश दादा सुर्वे यांना विनंती करतो की मागाठाणे भव्य दहीकाला महोत्सव म्हटलं की गोरगरिबांचे आमदार प्रकाश दादा सुर्वे. स्मिताजी, आमदार प्रकाश दादा सुर्वे, मागाठाणे भव्य दहीकाला महोत्सवाचे सर्व आणि बिग बॉस मराठीमध्ये पहिल्यांदा बिग बॉसच्या घरामध्ये अतिशय नावाजलेली अभिनेत्री या ठिकाणी स्मिता गोंदकर, सोबत पंकज कोटेचाजी उपस्थित आहेत. स्मिताजी, आमदार प्रकाश दादा सुर्वे आणि या गोविंदांना आपण काय संदेश द्याल? नमस्कार. मजा येते का? मलाही खूप मजा येते. मी मगापासून वाट बघत होते की कधी स्टेजवर जाऊन तुम्हा सगळ्यांना भेटीन. सगळ्यात प्रथम म्हणजे आपले लाडके प्रकाश दादा सुर्वे दरवर्षी हा दहीहंडी उत्सव ऑर्गनाइज करतात. काय आवाज येतोय? आवाज येतोय? बर, या वर्षी मला इकडे येता आलं, मला आमंत्रित परत केलं आणि मी इकडे येऊ शकले, त्याच्यासाठी मी मनापासून आभारी आहे तुमची. आणि सगळ्या गोविंदा पथकांना खूप 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 शुभेच्छा. कालच मी स्वतः गोविंदा झाले होते, दहीहंडी फोडली काल ठाण्यामध्ये, तर मला तुमचा उत्साह खरंच कळतंय. जास्त इकडे बडबड करणार नाही, कारण तुमचा जो आत्ताचा जो उत्साह आहे तो मला खराब करायचा नाहीये. तुम्ही जी हंडी फोड म्हणजे जे काय तुमची थर लागते तिकडे मी बघायला उभी आहे. तर प्लीज एन्जॉय, बी सेफ, सुरक्षेचा खास काळजी घ्या आणि तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आमदार प्रकाश दादा सुर्वे यांचे बंधू दीपकजी आणि परफॉर्मन्स म्युझिक स्मिता गोंदकर. आता तरी देणार रे.
आणि स्मिता गोंदकर वन्स मोर आणि पुन्हा वन्स मोर. थोडस झालं पाहिजे. मला इतकी मजा आली ना आज नाचायला इकडे, कारण तुम्ही सगळ्यांनी मला खूप छान साथ दिली. थँक्यू ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली. थँक्यू थँक्यू. आणि हा उत्साह असाच राहू दे. आणि म्युझिक म्युझिक प्लीज. तुम्ही पण नाचायचं ना तर मी थांबणार, पण कुणाला लागायला नको. जपून जरा. तो नाचणार आहे तिकडे. ओके. कोजगिरी पुनवेची रात प्रेमाची होऊ दे बात झोंबूनी सांगतो हे वारा हे ज्वानीचा हंगाम आला पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला हे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला ह्या प्रेम वेडीला ह्या प्रेम वेडीला ह्या प्रेम वेडीला ह्या प्रेम वेडीला खूपच छान. आणि स्मिता गोंदकर कमान स्मितासाठी जोरदार टाळ्या. स्मिता अर्थातच बिग बॉस फायनलिस्ट प्रत्येक घराघरात पोहोचले हो की नाही. तुम्हाला सर्वात आवडती पार्टिसिपेंट होती की नाही. बघा हे प्रेम स्मिता तुमच्यासाठी. आणि कालच स्मिताने ठाण्यामध्ये 4थ्या थरावर जाऊन हंडी फोडलेली आहे. तुम्ही करू शकता का. तयार आहात का. प्रकाश दादा सुर्वे यांच्यासाठी खरं तर जोरदार टाळ्या होत्या, कारण की त्यांच्यामुळे आज ही सर्व संधी आलेली आहे. आणि स्मिता सारख्या एका मोठ्या तारांकिताला आपण इथे पाहतोय. स्मिता कुठल्या पदकाबरोबर मी पुढच्या वर्षी हंडी फोडू. हा 2 तुमच्या बरोबर. तुझे कोणी हो म्हणत नाही, तू एकटाच हो बोलतोय. हे बघ व्हाईट अँड ऑरेंज टीम आहे, येलो टीम आहे आणि ब्लू टीम. आणि बर तू पण आहेस या टीम मध्ये. तर नेक्स्ट इयर मी नक्कीच अशी विनंती करीन की तुमच्यापैकी कुणाबरोबर तरी नक्कीच मी हंडी फोडायला येईन.